अपना इंडिया का LOC है, लाइन ऑफ कंट्रोल। हो काय खतरनाक रोड आहे, फुल ऑन ॲडव्हेंचर. कसला भारी रोड आहे. ले जाएगा वो भी कैप्चर किया फिर उसकी हे बंकर 1971च्या वॉरमध्ये यूज झालं होतं. नमस्कार अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. सो आज आहे दिवस 4 आणि आज आपला प्रवास असणार आहे थांग विलेजला. त्याच्या आधी आपण जाणार आहोत एक कारगिलचं म्हणजे जिथे वॉर झालं होतं तिकडे जे बंकर वगैरे आहे तसं त्यांनी एक म्युझियम बनवलं आहे. सो तिथे आपण एक व्हिजिट करणार आहोत. आणि थांग विलेज जे इंडियाचं लास्ट विलेज आहे जे पाकिस्तानच्या बॉर्डर जवळ आहे. एक काही मीटरावरती तिथून आपलं बॉर्डर दिसते दुर्बिणीमधून. सो आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत. सो हा आहे आमचा हॉटेलचा व्ह्यू. बघू शकता खूप छान आहे. लडाख इतकं सुंदर आहे का यार तेच माहिती नाही. खूप छान आहे लडाख. थोडा लांबचा प्रवास आहे आजचा. नुब्रापासून ते थांग विलेज जवळ 70 किलोमीटर आहे. सो ॲडव्हेंचर जर्नी असणार आहे. खूप लांबचा रोड आहे. एक आपला लडाखचा जो सिनिक रोड असतो, लडाखची जी ब्युटी आहे ते आज आपल्याला प्रॉपर बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तुम्ही बघू शकता काय मस्त असं रोड आहे. आणि जे तुम्ही लेफ्ट आणि राईट साईडला बघू शकता जे एक सँड डेझर्ट टाईप वाळूचे डोंगर आहेत. बट इट्स अ कोल्ड डेझर्ट. इथे तुम्हाला थंड वातावरण नेहमी मिळणार. तुम्ही कधी पण या. साधारण इथे स्नोफॉल एक ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान स्नोफॉल असतो. मार्च ते ऑगस्टपर्यंत साधारण टुरिस्टचं इथे येण्याचं प्रमाण खूप वाढतं कारण चांगलं वेदर असतं त्याच्यामुळे. लडाख खरंच इतकं सुंदर आहे ना की तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी एवढं आपण फोटो काढावा. इतकं निसर्गाने असं म्हणजे असं वाटतं की आपण कुठनं वेगळ्याच जगामध्ये आलो. इतकं छान निसर्ग आहे इकडचा लडाखचा. इथे कसं लँडस्लाईड झालं आहे. सो आम्ही चाललो आहोत. हे सगळा एरिया जो आहे सियाचन वॉरियर जी आर्मी आहे त्यांच्या अंडर येतो. सो इथे बघू शकता आम्ही चाललो आहे ते लास्ट विलेजला. सो रस्ता झाला क्लिअर आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे कॅम्प आहे आणि जिकडे कॅम्पच्या म्हणजे आसपास ना तुम्ही सियाचीन आर्मी म्हणून लिहिलेलं असेल. हा एरिया म्हणजे सियाचीन आर्मी म्हणजे पूर्ण असा त्यांनी हे केलेलं आहे. त्यांच्या अंडर येतो हा हिसाबाने. तुम्ही रोड बघू शकता काय खतरनाक असे रोड आहेत. काय डोंगर पोखरलेत आणि रोड बनवलेत. एकदम ॲडव्हेंचर असा फील येतो मस्त. सो आता आपण आलो श्लोक वॉर मेमोरियलला. जेव्हा कारगिलमध्ये वॉर झालं होतं तेव्हा पाकिस्तानच्या ताब्यात जी काही गावं होती 1971ला ती इंडियाने आपल्या ताब्यात घेतली. आणि तेव्हा जे बंकर यूज केले होते ते बंकर अजूनही तसे तिथे ते तुम्हाला बंकर बघायला मिळतात. सियाचीनमध्ये जे सोल्जर आपले शहीद होतात त्यांच्यासाठी हे स्मारक बनवलं आहे. तुम्ही बघू शकता इथे त्यांची नावं लिहिली आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून हे स्मारक उभारलं जातं. सियाचिन वॉरियर वहाँ पे लैंडस्लाइड होता है कभी कभार स्नोस्की के साथ. आमच्याबरोबर जे लोकल गाईड होते त्यांनी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. प्लीज तुम्ही ते माहिती पण ती पूर्ण ऐका. उन्होंने उस टाइम पे इतना फोर्स नहीं था लोकल को इकट्ठे करके फिर यहाँ से फिर वो जंग लड़े गए थे सर. तो यहाँ से जाके बोगदांग विलेज आएगा वो भी कैप्चर किया. फिर उसके बाद चुलुंग का वो भी कैप्चर किया. फिर उसके बाद थांग यहाँ पे तुर्तुक जो लास्ट बॉर्डर हम जाएंगे पाकिस्तान कैप्चर किया. तो वहाँ तक जाएंगे. अभी वहाँ से आपका व्यू दिखेगा जो पाकिस्तान का लास्ट विलेज होता है फोर्ट नो करके आता है. तो वहाँ से बाइनोकुलर से उनका फेंसिंग आपका उनका मकान आपको दिखने को मिलेंगे सर. ठीक है ना. फिर उसके बाद हम जाएंगे उस तुर्तुक विलेज जो बल्टिक कल्चर है. तो वहाँ पे हम एक्सप्लोर करेंगे ऊपर. तो वहाँ पे उस टाइम पे क्या उनका वुडन ब्रिज रहता है अभी भी वहाँ पे है वो आप दिखेंगे. फिर उनका हाउस कैसा रहता है उसका ग्रीन फील्ड और एप्पल ऑर्चर्ड और एप्रिकॉट ऑर्चर्ड ये सब आपको दिखने को मिलेंगे सर ऊपर ना. अच्छा यानी 17 का. हाँ यहाँ से पूरा मुस्लिम है सर. यहाँ से आइए ना पूरा प्योर मुस्लिम. ओके 17 का वार यहाँ तक था. हाँ उनका भाषा बाल्टी बोलते हैं. अच्छा. क्योंकि गिलगित बाल्टिस्तान में तो यहाँ से सिमिलर डिफरेंस होते हैं. जो वहाँ होता है पूरा प्योर बुद्धिस्ट है ले में. तो यहाँ पे फिर इनका बाल्टी कल्चर अलग है. उनका भाषा बोली अलग होते हैं. उनका खान पीन अलग. बाल्टिस्तान. हाँ बाल्टी गिलगित बाल्टिस्तान.
हे बंकर 1971च्या वॉरमध्ये यूज झालं होतं. हा तेव्हा पूर्ण एरिया पाकिस्तानच्या अंडर होता, जो नंतर आपल्या इंडियाने काबीज केला. तेव्हा हे बंकर आपल्या इंडियन आर्मीने यूज केले. ओके, सो आता मी लास्ट विलेज जवळ आहोत, थांगमध्ये. समोर तुम्हाला दिसतो एक ब्रिज आहे. ब्रिज म्हणजे त्या ब्रिजवरून एका वेळेला एकच गाड्या जाऊ शकतात. आणि तुम्ही आता बघा, हे सर ब्रिजचे जे खालचे जे आपले बेस आहेत ना, ते पूर्ण लाकडाचे आहेत. आता तुम्ही बघा गाडीतनं कसा लाकडांचा आवाज येईल, एकदम धडधड धडधड पूर्ण एकदम. सो ब्रिज आपण केला आहे पार, आणि आता आपण निघालो आहोत थांगच्या दिशेने, जे इंडियाचं शेवटचं गाव आहे. हो, रस्ते बघा, आई शपथ काय डोंगर कोरलेत यार, काय रस्ते बनवलेत इथे. रस्त्यात फिरताना इतकं छान वाटतं ना, तुम्हाला काय सांगू आता. हे गृहस्थ हे मूळचे आहेत पाकिस्तानचे, पण ते जेव्हा वॉर झालं होतं तेव्हा ते इथे स्थायिक झाले. सो यांची स्टोरी पण खूप मस्त आहे, ती थोडक्यात तुम्ही इथे ऐकू शकता. मी जी पोस्ट केली आहे. थोडीशी भाषा जरा यांची जड आहे, थोडी वेगळी आहे, पण प्लीज तुम्ही पूर्ण ऐका. पाकिस्तान का गाँव और पाकिस्तान का बंगाल देखने के लिए, यहाँ तहजीब पाने के लिए आप लोगों को शुक्रिया अदा करता हूँ. सबको नमस्ते. मैं अभी इंडिया का लाड़ गाँव थांग में रहने वाला जी. मैं सन 1971 का पहले का पैदाइश था जी. मैं 18 साल पाकिस्तान में रहा, वही गाँव का पैदाइश था. हमारा घर जमीन पूरा वहाँ था. पाकिस्तान का जमाने में ये दोनों एक ही था, अलग नहीं था जी. हम लोगों को उधर जमीन था, इन लोगों को इधर जमीन था. हमारा रिश्तेदार वहाँ था, इनके रिश्तेदार यहाँ था. वही पठान के अंदर यही गाँव भी था, यहाँ पठान नहीं था. ये 71 का लड़ाई में वो पाकिस्तान में रह गया, ये इंडिया में आ गया, अलग हो गया जी. ये 4 गाँव यहाँ से 22 किलोमीटर आगे है. आप लोगों का खिदमत में मैं बताते जाएगा. फिर हमारा वहाँ घर जमीन पूरा वहाँ था, 11 महीना वहाँ रहता था. यहाँ सिर्फ 4 कनाल जमीन था, ज्यादा नहीं था. पाकिस्तान के जमाने में यूरिया नहीं मिलता था. अपने इंडिया जैसे कहाँ है, इंडिया में जमहूरियत है. हम लोग वोट देकर नेता निकलता है, पाकिस्तान में फौज का हुकूमत. ना हमारा आधार कार्ड, ना इलेक्शन कार्ड, ना राशन. ऊपर जाके आपको क्लियर दिखेगा. अपना इंडिया का LOC है, लाइन ऑफ कंट्रोल. ये जो मैदान दिख रहा है, ये नो मैंस लैंड है. बीच में से नदी जा रहा है. नदी के राइट साइड पाकिस्तान का, लेफ्ट साइड इंडिया का. नदी के राइट साइड पे वो जो ग्रीन दिख रहा है ना आपको, उधर आपको लोग दिखेगा पाकिस्तान का मूवमेंट करते हुए. उसके ऊपर पहाड़ पे जाके एक लाइन जा रहा है ना, जिगजैग लाइन. उसी लाइन के एंड पर आपको बंकर दिखेगा पाकिस्तान का. फिर आप सेकंड ग्रीनली देखो, वो उनका विलेज है. विलेज का नाम है फानो विलेज. उधर आपको हाउसेस नजर आएगा. 1971 पहले तो एक ही विलेज था. ये हमारे इंडिया ने ली है 1971. ही सगळी साईट सीन आल्यावरती आम्ही आलो लंचसाठी. आणि तुम्ही लंचचं जे ॲटमॉस्फिअर आहे, जे लंचचं जे आमचं जे ठिकाण आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त आणि किती सुंदर आहे. सो दिस इज द अरेंजमेंट फ्रॉम केसरी. त्यांची अरेंजमेंट खूप छान असते. लंच त्यांनी अशा ठिकाणी ठेवला होता जिथे एकदम निसर्गरम्य वातावरण होतं. आजूबाजूला मस्त अशी झाडी होती, आणि याच्यामध्ये अशी लंच करण्याची मजा काही औरच असते. वा वा, तुम्ही बघू शकता, खूप मजा आली आम्हाला. आफ्टर लंच आम्ही आलो तुर्तुक विलेजला. तुर्तुक विलेज छोटंसं गाव आहे. इथे तुम्हाला थोडासा ट्रेक करावा लागतो, आणि तुम्हाला इकडचं लोकल, इकडचं राहणीमान कसं आहे आणि इकडचे लोकल गावं कसे, घरं कसे आहे, सो एक तुम्हाला तसं बघायला मिळतं. नुब्रासाठी आम्ही निघालो हॉटेलवर जाण्यासाठी, आणि तुम्ही बघू शकता कसं इंद्रधनुष्याने मस्त आमचं स्वागत केलं. संध्याकाळी आम्ही आलो हॉटेलवरती एक साधारण 6:30च्या आसपास, आणि मस्तपैकी चहा वगैरे पिऊन आम्ही मस्त गेम खेळण्यास सुरुवात केली. किती छान प्रकारे मस्त आम्ही गेम खेळत होतो, खूप मजा येत होती. 1 2 3 4 5 6 8 9 10 11
13 1 2 3 एक मिनिट फास्ट करायचा स्लो केला की तो आउट 1 2 3 4 5 6 8 9 10 11 12 13 15 16 17 आउट रात्री मस्त असा कॅम्प फायर अरेंज केला होता केसी टूर्सने आणि असं लोकेशन आणि कॅम्प फायर आणि त्यावर मस्त थंडी वा 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 आणि काय ती रात्री मैफिल जमली होती गाण्यांची तुम्ही बघा. ही चाल तुरु तुरु उडती केस फुलू फुलू डाव्या डोळ्यावरची ये रात में जो मजा है मजा ये कुछ नया नया है. असा होता आमचा डे 4चा दिवस. नुब्रा व्हॅलीपासून ते आम्ही थांगला गेलो. त्याच्यानंतर परत आम्ही ते तिकडचं वॉर मेमोरियलसुद्धा बघितलं श्लोक नदीवरचं. आणि असं करून आम्ही पुन्हा बॅक टू हॉटेलला आलो. आणि हॉटेल तुम्ही बघू शकता किती छान अशी मैफिल जमली. सो असा होता आजचा डे 4चा दिवस. आता भेटू आपण पुन्हा उद्याच्या भागात डे 5मध्ये. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू धन्यवाद.